स्वागत आहे तुमचं द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती। सर्वप्रथम सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक 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 शुभेच्छा। निश्चयाचा महामेरू म्हणून ज्या जाणत्या राजाला ओळखलं जातं, रयतेचा राजा म्हणून ज्या राजांना ओळखलं जातं, अशा या महान राजाचं युगपुरुषाचं आज जयंती आहे। त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि एकच सांगणं असेल की महाराजांचं चरित्र वाचा, ते अभ्यासा, ते आत्मसात करा आणि त्यांच्या विचाराप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा। ओके, चला तर मग सुरुवात करूया या आजच्या सेशनला। आजच्या आपलं सेशनचा जो टॉपिक आहे, लेक्चरचा जो टॉपिक आहे तो म्हणजे भूगोल आणि नकाशा वाचन। भूगोल आणि नकाशा वाचन हा असा आजचा आपला विषय आहे। राज्यसेवा असो, यूपीएससी असो, दोन्ही परीक्षांची तयारी करत असताना भूगोल या विषयाला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। आणि भूगोल हा विषय पूर्वी ज्यावेळी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता, आता होताच आहे तो, परंतु इतिहास जमा होईलच। शेवटची मुख्य परीक्षा झाली की तो इतिहास जमा झालेला असेलच। सो त्या पॅटर्न मध्ये जसं पैकीच्या पैकी गुण मिळवून द्यायचा, त्याच पद्धतीने आपल्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये देखील काय होतं, आपल्याला हे पैकीच्या पैकी गुण मिळवून देतो। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, म्हणजे त्यावेळीही आणि आताही भूगोलाचा अभ्यास करत असताना नकाशा समजून घेणं, नकाशा वाचन करणं हे खूप महत्वाचं असतं। नकाशाशिवाय जर तुम्ही भूगोलाचा अभ्यास करत असाल तो एक थेरॉटिकल पार्ट होईल। आपण वाचतो की नाही, भारताच्या उत्तरेकडे काय आहे तर हिमालयन पर्वतरांग आहे, भारताच्या दक्षिणेकडे म्हणजेच पश्चिमेकडे म्हणूया, दक्षिणेकडे नाही तर पश्चिमेकडे पश्चिम घाट आहे, पूर्वेकडे पूर्वेच्या टेकड्या आहेत। हे आपण सहज असं वाचून जातो, परंतु हे वाचणं, लक्षात ठेवणं हे अधिक सोपं सोयीस्कर करून घ्यायचं असेल तर तुम्हाला नकाशा रीडिंग हे करावीच लागेल, नकाशाचा अभ्यास करावाच लागेल। आणि मी असं म्हणेन की पॅरलली ज्यावेळी तुम्ही भूगोलाचा अभ्यास करताय त्यावेळी एक समोर हा नकाशा नेहमी सोबत ठेवतच राहा, भले तो मग पॉलिटिकल असो किंवा फिजिकल असो, राजकीय असो किंवा भौगोलिक असो, परंतु नकाशा हा हवाच असतो आपल्याला। नकाशाशिवाय जर तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते तुमच्यावरती अधिक बर्डन निर्माण करेल, अधिक तो तुमच्यावरती ताण निर्माण करेल। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही नकाशाच्या माध्यमातून, नकाशाच्या साहाय्याने अभ्यास करता भूगोलाचा, तर त्यावेळी तुम्हाला जाणवेल की अरे भूगोलाचा अभ्यास हा खूप साधा, सिंपल आणि पटापटा आपल्या लक्षात राहण्यास खूप चांगली मदत होते। ओके, हे घडतं कशामुळे तर फक्त एका नकाशामुळे। मग नकाशा कुठलाही तुम्ही वापरू शकता, कोणताही नकाशा तुम्ही तिथे यूज करू शकता। त्यामध्ये ॲटलास असेल किंवा ऑक्सफर्डचा असेल, शालेय नवनीतचा ॲटलास असेल, शाळेच्या पुस्तकामध्ये असणारे जे नकाशे आहेत ते नकाशे असतील किंवा कुठलाही नकाशा असेल, परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की आपल्यासमोर कोणता तरी एक नकाशा हा असायलाच हवा, तरच भूगोलाचा अभ्यास करण्यात काहीतरी अर्थ आहे। ओके, आता फक्त भूगोलाशीच निगडीत आहे का नकाशा वाचन, का नकाशाचा फक्त भूगोलामध्येच काही आपल्याला हातभार लागतो असं आहे का तर नाही, भूगोलाशिवाय इतरही आणखीन विषयांमध्ये त्याची आपल्याला मदत होते। उदाहरणार्थ IR म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनशिप, या विषयामध्ये देखील काय होतं तर आपल्याला जी काही परिस्थिती आहे, राजकीय असेल, भूराजकीय कुठल्याही प्रकारची परिस्थिती असेल, ती परिस्थिती समजून घेत असताना आपल्याला नकाशे हे खूप मदत करतात। डिझास्टर मॅनेजमेंट असेल, आपत्ती व्यवस्थापन, त्यामध्ये देखील आपल्याला नकाशे हे मदत करत असतात। मग तिथं पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, इकॉनॉमिक्स असेल, अशा सर्व विषयांमध्ये देखील नकाशे हे काय करतात, आपल्याला मदत करतात। त्यामुळं पहिलं एक काम करायचं, काय काम करायचं पहिलं तर आता आपण प्रिपरेशनला सुरुवात केलेली आहे, तर आपल्या रूम मध्ये किंवा आपण जिथं अभ्यासाला बसतोय त्या अभ्यासाचं तुमचं समजा छोटंसं कंपार्टमेंट असेल, लायब्ररी असेल, तर त्या लायब्ररी मधले तुमच्या त्या कंपार्टमेंट मध्ये काय करायचं, एका बाजूला जगाचा नकाशा, एका बाजूला भारताचा आणि एका बाजूला महाराष्ट्राचा, असे 3 नकाशे हे आपल्या समोर असायलाच पाहिजे कायमस्वरूपी, सदैव। रूम मध्ये करत असाल तर रूम मध्ये समोर एक भारताचा, एक जगाचा आणि एक महाराष्ट्राचा, असे 3 नकाशे हे कायम आपल्या समोर असायलाच पाहिजे। ओके, कधी कसा कधी त्या नकाशाचा उपयोग होऊ शकतो सांगता येत नाही। आणि आणखीन एक महत्वाचा विषय तो म्हणजे चालू घडामोडी। आता चालू घडामोडीमध्ये देखील आपल्याला नकाशा हे खूप मदत करत असतो। आता भूगोलाचा अभ्यासक्रम पाहूया, काय अभ्यासक्रम आहे, मी काही डिटेलमध्ये जाणार नाहीये।
मी तुम्हाला फक्त महत्वाचं म्हणजे जे भूगोलाच्या अभ्यासक्रमाला 3 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे तेच फक्त सांगणार आहे. 3 पार्टमध्ये कसं डिवाइड केलेलं आहे, पहिला पार्ट असेल ते म्हणजे जग, जगाचा भाग असेल. ओके. दुसरा भाग असेल तो म्हणजे भारत आणि तिसरा भाग असेल तो म्हणजे आपला महाराष्ट्र. अशा 3 भागामध्ये काय केलेलं आहे, या भूगोलाला विभाजित केलेलं आहे, 3 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. जगाच्या भूगोलाचा अभ्यास करत असताना तुम्हाला राजकीय असेल आणि प्राकृतिक याच पद्धतीने भारताच्या बाबतीमध्ये राजकीय आणि प्राकृतिक आणि अशाच पद्धतीने इथं महाराष्ट्राचा देखील राजकीय आणि प्राकृतिक असा 3ही अंगाने काय करायचं आहे आपल्याला इथं या भूगोलाचा विचार करायचा आहे. 3ही बाजूनी जगाचा, भारताचा आणि महाराष्ट्राचा 3ही अंगाने आपल्याला विचार करायचा. म्हणजे एक्झॅक्टली आता हे झालं आपला अभ्यासक्रम. जग, भारत आणि महाराष्ट्र. सर एवढंच आहे का? येस, एवढंच आहे, जास्त काही नाहीये, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आता फक्त एकच काम करायचं, रिलॅक्स बसायचं. मी काय सांगतोय, कशा पद्धतीने तुमच्या समोर हे जग उभं राहतं, कशा पद्धतीने भारत उभा राहतो आणि कशा पद्धतीने महाराष्ट्र तुमच्या नजरेसमोर उभा राहतो, एवढंच फक्त काम करायचं. शेवटपर्यंत थांबायचं, आरामात बघत राहायचं की काय काय सांगतोय, कशा पद्धतीने तुमच्या समोर त्या सर्व गोष्टी उभ्या राहतात. मग वाचणं आणि फक्त तेवढंच करणं म्हणजे विदाऊट नकाशेशिवाय फक्त अभ्यास करणं, थिअरॉटिकल पार्ट, हे योग्य आहे की भूगोलाचा अभ्यास करत असताना वाचणं प्लस नकाशाचा अभ्यास करणं आणि प्लस त्यानंतर सहज म्हणून नकाशाचं वाचन करत राहणं नेहमी. म्हणजे काय होईल, तुमचा इकडला वाचनाचा जो भाग आहे, जो पार्ट आहे तो कमी होत जाईल. ओके. आणि ते कसं घडत जातं ते आता आपल्याला इथं पाहायचंय. आता आपल्याला काय करायचंय, आयोगाला फॉलो करायचंय. राज्यसेवेसाठी जर विचारात घेत असाल तर सध्या आपल्यासाठी काय आहे, म्हणजे काय म्हणतो आपण, PYQ साठी काय आहेत आपल्याकडे, तर UPSCचे PYQ आहेत आणि राज्यसेवेचे पूर्वी 2010 पूर्वीचे जे झालेले काही PYQ आहेत ते आहेत आपल्याला अभ्यासासाठी. आणि आता सध्याचा ट्रेंड जर आपण पाहिला तर आयोग काय करतोय की भारतावरती थोडेसे जास्त प्रश्न आहेत, त्यानंतर जगावरती त्यापेक्षा तुलनेने थोडेसे कमी असलेले दिसतात. MPSCच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर MPSCने स्पेशली मेन्शन केलेलं आहे की महाराष्ट्राच्या भारांशासह, पूर्वी काय असायचं, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, ते भारांशासह म्हणजे त्याचा अर्थ तोच होतो की महाराष्ट्राचा स्पेशली थोडंसं तुम्ही अभ्यास करा. पण इथं महत्वाचं काय ठरतं तर तो म्हणजे भारत. ओके. पण या भारताशी रिलेट करत असताना आपल्याला संपूर्ण जगाचा भूगोल देखील माहिती असणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा पूर्व परीक्षेमध्ये देखील आणि मुख्य परीक्षेमध्ये देखील जगाच्या अनुषंगाने राजकीय असतील किंवा समस्या प्रधान असे काही प्रश्न आयोगाने वारंवार विचारलेले आपल्याला इथं दिसून येतात. त्यामुळे या जगाची जी रचना आहे ती आपल्याला प्रथमतः समजून घ्यावी लागेल. जगामध्ये असणारे प्रमुख 7 खंड आहेत, त्या खंडांची रचना. आता याच्या पाठीमागे पण परत आता हे फक्त एक काय म्हणूया आपण डेमोन्स्ट्रेशन आहे म्हणून खूप खोलात जाणार नाही, कारण का खूप खोलात गेल्यानंतर मग ते पॅन्जिया वगैरे, मग तो महाखंड, त्याचं विभाजन, त्यानंतर वेगवेगळ्या खंडांची निर्मिती, हेही आहे याच्या पाठीमागे. पण सद्यस्थितीमध्ये जग कशा पद्धतीचं दिसतं तर हे असं दिसतं. 7 खंड आहेत, त्या 7 खंडांची नावं आणि त्यांचे स्थान पृथ्वी गोलाच्या तुलनेमध्ये जर आपण लक्षात घेतली तर नॉर्थ अमेरिका म्हणजेच उत्तर अमेरिका, त्यानंतर साऊथ अमेरिका, दक्षिण अमेरिका आपला, त्यानंतर युरोप, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि शेवटी सर्वात खाली दक्षिणेकडे असणारा आपला हा इथं अंटार्क्टिका. अशा 7 खंडामध्ये जगाचं विभाजन झालेलं आहे. 7च खंड आहेत. जग आपलं काही खूप मोठं आहे असं नाहीये. पृथ्वी खूप मोठी आहे, पण त्या तुलनेमध्ये आपले जे काही मानवी वस्ती असणारे जे काही खंड आहेत, या खंडांचा जर आपण विचार केला तर 7च खंड आहेत. ओके. म्हणजे 7 खंड आणि यांची स्थानं आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहेत. कोणत्या दिशेला कोणते खंड आहेत, त्यांना कसं विभाजित केलेलं आहे, ते कोणते खंड एकमेकांशी कोणत्या पद्धतीने कनेक्ट आहेत किंवा एकमेकांपासून खूपच वेगळे आहेत, हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं. काय दिसतं तुम्हाला,
नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका कनेक्ट आहे. हा इथंच छोटासा पार्ट जो आहे या पार्टने काय केलेला आहे, याला कनेक्ट केलेला आहे. बरोबर आहे. या ठिकाणी जर आपण विचार केला तर आफ्रिका खंड जो आहे हा आफ्रिका खंड आशिया खंडासोबत आणि युरोप खंडासोबत इथं हा कनेक्ट असलेला आपल्याला इथं दिसून येतो. त्यानंतर ऑस्ट्रेलिया खंड जो की संपूर्ण या इतर खंडांसोबतचा जो याचा सहसंबंध आहे तो पूर्णपणे काय आहे, तुटलेला सारखा आपल्याला दिसतो. बरोबर. आणि याहून मग सर्वात अधिक म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, दुर्लक्षित असणारा, एकांतात असणारा असा खंड जर कुठला असेल तर तो अंटार्क्टिका खंड आहे. अंटार्क्टिकाचं महत्व काय आपल्या अभ्यासामध्ये भूगोलाच्या आहे. जे काही आता ग्लोबल वॉर्मिंग होत चाललेलं आहे, वाढत चाललेलं आहे. आपण नेहमी बातम्या ऐकतो. आता मध्यंतरी एक बातमी आली होती की तिथलाच एक महाकाय असा त्या बर्फाचा तुकडा तुटलेला आहे आणि तो वाहत वाहत या दिशेने इकडे येत आहे. बरोबर. आणि जो काही ग्लोबल वॉर्मिंगचा सर्वाधिक परिणाम जाणवतोय, इथंही जाणवतोय, पण त्याचा खरा परिणाम कुठे दिसून येतोय तर या अंटार्क्टिका खंडावरती दिसून येतोय. आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्या म्हणजे या खंडांवरती ज्या ज्या ठिकाणी हिमक्षेत्र आहेत अशा हिमक्षेत्रांवरती देखील त्याचा परिणाम हा घडून येतोय. परंतु सर्वाधिक परिणाम घडून आणणारा जो काही परिणाम आहे तो या ठिकाणी घडतोय, या ग्लोबल वॉर्मिंगचा. सो त्या दृष्टिकोनातून देखील हा एक महत्वाचाच भाग आहे. म्हणून आपल्याला अंटार्क्टिकाचा पण अभ्यास करावा लागेल. परंतु मानवी भूगोलाच्या दृष्टिकोनातून, आर्थिक भूगोलाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर इथं याला एवढं महत्व प्राप्त होत नाही. पण खनिजांच्या दृष्टिकोनातून देखील महत्व आहे, इतर संशोधनाच्या दृष्टिकोनातून देखील याला महत्व आहे. ओके. तर ह्या अशा पद्धतीची ही 7 खंडांची इथं आपल्याला ही रचना ही दिसून येते. ओके. आता हे पहिलं लक्षात घेतलं. त्यानंतर पुढे जाऊया. आता दुसरा एक महत्वाचा घटक आहे. खंड तर आपण अभ्यासले, ज्या खंडांवरती आपण राहतोय तो आता माहिती आहे की कुठं कुठं कशा पद्धतीने रचना झालेली आहे. परंतु या खंडाव्यतिरिक्त जर सर्वाधिक भूभाग म्हणजे पृथ्वीचा काय म्हणतोय मी, सर्वाधिक भूभाग या पृथ्वीचा ज्या गोष्टीने ज्या वस्तूने व्यापलेला आहे ती वस्तू किंवा गोष्ट काय असेल तर ती आहे पाणी. आणि या पाण्याच्या विशाल अशा साठ्यांना आपण महासागर असं म्हणतो. मग ही महासागर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहेच. ओके. परंतु या महासागरांना त्या म्हणजे प्रत्येक भागामध्ये परत एका विशिष्ट नावाने ओळखलं जातं. आता उदाहरणार्थ दाखल सांगायचं झालं तर इथं आपला हा इंडियन ओशन म्हणजेच आपला इथं हिंद महासागर आहे. आता हिंद महासागराचाच भाग बंगालचा उपसागर देखील आहे. त्याच पद्धतीने आपला काय म्हणतो आपण अरेबियन सी आहे किंवा अरबी समुद्र आहे तो पण आहे. त्यानंतर गल्फ ऑफ एडन पण आहे, पर्शियन गल्फ पण आहे. हेच काय आहेत, त्या आपल्या हिंदी महासागराचे भाग आहेत. आणि आयोगाने इथं देखील प्रश्न विचारले. आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, अरे हे गल्फ ऑफ एडन आहे कुठं, गल्फ ऑफ पर्शिया आहे कुठं. आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, अरबी समुद्र माहिती आहे, बंगालचा उपसागर माहिती आहे. थोडा अधिक विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की अरे हे सर्व काही हिंदी महासागराचेच भाग आहेत. हे काय आहेत, हिंदी महासागराचेच भाग आहेत. परंतु याच पद्धतीने हिंदी महासागराचे आणखीन काही भाग आहेत की ज्यांना त्या स्थानिक पातळीवरती वेगळी नावं दिलेली आहेत. जसं की इथं गल्फ ऑफ एडन कुठे हा इथं सौदी अरेबिया हे जे काही आखाती देश आहेत या देशांच्या इथं बाजूला आहे. ओके. मग आता अशाच पद्धतीने इथं जर आपण विचार केला तर याच्यामध्ये जो लाल समुद्र रेड सी म्हणून आपण ओळखतो तो आहे. आता ठीक आहे, रेड सी पाहिला मी, पण रेड सीच्या आजूबाजू अवतीभोवती कोणते देश आहेत? इजिप्त दिसतोय का? आहे. सौदी अरेबिया आहे का? आहे. UAE वगैरे हे देश आहेत का? आहेत ना हे देश. म्हणजे आपण भूगोलामध्ये वाचत असताना ज्यावेळी आपण जगाचा भूगोल अभ्यासतो त्यावेळी आपल्याला काय दिसतं, वाचतोय, पण कुठं असेल रे हे, कशा पद्धतीने असेल, काय लोकेशन असेल याचं कधी विचार केलाय? ज्यावेळी तुम्ही ते पिक्चर मध्ये त्या ह्या नकाशामध्ये जाऊन पाहता त्यावेळी लक्षात येतं, हा नाही अरे हे अशा पद्धतीने काय केलेलं आहे. इथं एक काय म्हणूया आपण त्याला, भूमीने सर्व ठिकाणी व्यापलेला असा मध्यभागी एक पाण्याचा संचय झालेला भाग आहे. त्याला काय नाव दिलंय? रेड सी, लाल समुद्र असं आपण त्याला म्हणतो. बरोबर. त्यानंतर मग हाच असा चिंचोळाचा भाग या आपल्या हिंद महासागराचा इथं आतमध्ये गेला. इथं याला काय म्हणतो आपण? पर्शियन गल्फ असं म्हणतो.
ओके, त्यानंतर याच्याच इथे आतमध्ये असणारा छोटासा अलीकडचा भाग आहे, त्याला गल्फ ऑफ ओमान असं म्हणतो आपण, ओमानचा आखात असं म्हणतो आपण त्याला. ओके, म्हणजे अशा पद्धतीने या हिंद महासागराचे असणारे हे भाग आहेत. इथं आणखीन हा आपला अंदमान सी, जिथं आपले अंदमान निकोबार बेट आहेत, बेट समूह आहेत, त्या बेट समूहांच्या मध्ये आणि म्यानमारच्या इथं अगदी मध्ये असणारा जो काही पाण्याचा संचय झालेला भाग आहे तो हिंद महासागराचाच भाग, पण त्याला नाव काय दिलं? अंदमान सी. काय होतं माहितीये का? लक्षात घ्या, एखादी जर तिथे काही भौगोलिक घटना घडली, उद्या समजा अंदमान निकोबार बेटांवरती एखाद्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि आयोगाने प्रश्न विचारला, अंदमान निकोबार, अंदमान सी किंवा अंदमान समुद्र जो आहे, त्या अंदमान समुद्राची तिथं जी काही एक भौगोलिक घटना घडली, त्या घटनेसाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांबद्दल चर्चा करा. पहिला प्रश्न, अरे अंदमान सी आहेच कुठं? काय त्याचं लोकेशन एक्झॅक्टली? तिचे काही ज्वालामुखीचा उद्रेक झाला, त्याचा परिणाम फक्त अंदमान बेटांपुरताच आहे की इतर काही देशांशी संबंधित किंवा भारतीय मुख्यभूमीशी संबंधित आहे त्याचे जे परिणाम आहेत ते? मग हे लक्षात येण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे? नकाशा. की मी अभ्यास करत होतो त्यावेळी अंदमान समुद्राचा जो काही उल्लेख झाला त्यावेळी मी पाहायला पाहिजे होतं की अरे हे अंदमान निकोबार बेट समूह इथं आहेत, त्यांच्या अवतीभोवती इथं कुठेतरी आणखीन काही देश आहेत, मोठे देश कोणते आहेत. साहजिक आहे, एखाद्या ठिकाणी जर ज्वालामुखीचा उद्रेक झाला, भूकंप होईल, भूकंप झाला, सुनामी येईल, सुनामी झाली, काय होणार आहे? मोठमोठ्या लाटा निर्माण होऊन जे काही किनारी भागामध्ये असणारे जे काही प्रदेश आहेत त्या प्रदेशामध्ये जीवित वित्तहानी होणारच आहे. मग ह्या जी काही घटना घडली त्याच्या जे काही परिणाम पुढे घडणार आहेत, मग त्याचे परिणाम कोणकोणत्या देशांवरती घडलेले आहेत हे आपल्याला लक्ष द्यायचं असेल पटकन, तर नकाशा समोर पाहिजे. तुम्ही करंटचा अभ्यास करताय, न्यूजपेपर रीडिंग करताय, त्या न्यूजपेपरमध्ये बातमी आली. आता आपण एक कॉमन बातमी सांगतो. डेड सी आपण म्हणतो, डेड सी. काय मृत समुद्र? काय मृत समुद्र का बरं म्हणतात त्याला? तर त्यामध्ये काय आहे, तर क्षाराचं प्रमाण हे खूप जास्त आहे, साधारणपणे 300% पेक्षा जास्त क्षाराचं प्रमाण आहे. कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्ट जर त्या पाण्यामध्ये टाकलं तर ते तरंगतं, बुडत नाही. म्हणजे माणूसही असेल तरी तुम्ही त्या पाण्यात उडी टाकली तर तुम्ही बुडणार नाही, एवढं 100%. पोहायला येत नसेल तर तिथे जाऊन पोहायची प्रॅक्टिस करू शकता, पण बुडणारच नाही तुम्ही. मग असा हा डेड सी, मृत समुद्र, आता चर्चेत का आला? तर मी यालाच का निवडलं? कुठल्याही याला जलभागाला गोड्या पाण्याचा पुरवठा होतच राहतो आणि त्या गोड्या पाण्याच्या पुरवठ्यामुळे काय होतं, तर क्षारता ही मर्यादित राहायला मदत होते, बरोबर. पण ज्यावेळी आपण या मृत समुद्राबद्दल बोलतोय, चर्चा करतोय, एक अंदाज असा व्यक्त केलेला की येणाऱ्या 10 वर्षांमध्ये मृत समुद्र किंवा डेड सी जो आहे तो या पृथ्वीवरून म्हणजे संपून जाईल, त्याचं अस्तित्व नष्ट होऊन जाईल. असं का बरं? तर त्या मृत समुद्राला एकमेव गोड्या पाण्याचा स्रोत असणारी जी काही जॉर्डन नदी आहे, त्या जॉर्डन नदीचं जे काही पाणी त्या समुद्रामध्ये यायचं ते पूर्णपणे बंद केलं म्हणजे धरणं बांधली, त्यावरती सर्व देशांनी धरणं बांधली आणि पाणी काय केलं, तिचं अडवून ठेवलं. कारण का? तो आखाती प्रदेश आहे, वाळवंटी प्रदेश आहे, पाण्याचं दुर्भिक्ष आहे, एकमेव जो काही जलस्रोत आहे, त्यावरती त्यांनी धरणं बांधून ते गोडं पाणी काय केलं, आपल्या शेतीसाठी, पिण्यासाठी, उद्योगधंद्यासाठी वापरायला सुरुवात केली. आणि या परिणाम स्वरूप काय झालं पुढे, तर मृत समुद्राला जो काही गोड्या पाण्याचा पुरवठा व्हायचा किंवा जे पाण्याचाच पुरवठा व्हायचा, एकमेव स्रोत त्याला तोच आहे, तिथं पाऊस पडत नाही किंवा काहीच नाहीये, पण तो आता काय झालेला आहे, नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे. येणाऱ्या 10 वर्षाच्या काळामध्ये तो नष्ट होऊन जाईल. आता एवढी माहिती वाचली, एवढं आपण हे केलं, पण ते आहे कुठं एक्झॅक्टली तेच माहिती नाही. त्या मृत समुद्रावरती इतर काही गोष्टी अवलंबून आहेत का, तेच माहिती नाही. मग ते कुठं मिळणार आपल्याला पाहायला? या इथं मिळेल, या इथं छोटस पिल्लू इथं दिसतं का, इथं डेड सी. इस्रायल, पॅलेस्टाईन खूप चर्चेत आहे, युद्ध नेहमी सुरू असतात त्यांची, काय ना काय. आता सध्या खूप पेटलेलं होतं. गाझा, इजिप्त, हे जे काही इथून आता हे छोटे छोटे दिसतात ना, हे समुद्र वगैरे, हे असे यांना जोडणारे जे काही असे कॅनल काढलेले आहेत. परत सुएझ कॅनल काढलेला आहे, या इथं पनामा कॅनल आहे. आता इथून जी काही वाहतूक होते जहाजांची, ती अशी याला वळसा घालून मग परत या इकडे जायचे.
पण इथून हा पनामा कॅनल काढला. कुठे आहे पनामा कॅनल? ऐकलंय, बघितलंय, युट्यूबवरती व्हिडिओ बघितलाय. ते जहाज असं वर येतं, पाणी भरतं, मग ते पुढे जातं, मग परत खाली होतं, मग परत पुढे जातं. पाहिलं असेल ना? पण कुठे आहे त्याचं लोकेशन? अभ्यास तर करतोय पनामा कॅनलनं काय केलं तर हे वाहतुकीचा वेळ वाचवला, इंधन खर्चात बचत केली. बरोबर आहे. व्यापार जे जहाजाने सर्वाधिक व्यापार त्याच्यामधूनच होतो. जेवढा जगातला व्यापार चालतो त्यापैकी 97% व्यापार हा समुद्र मार्गे चालतो, या पाण्याच्या मार्गातून चालतो, जलवाहतुकीतून चालतो. मग अशा काही गोष्टी आहेत ना ज्या इम्पॅक्ट करतात अशा ह्याच्यावरती. आता इथं पण तसाच एक प्रॉब्लेम सुरू झाला पनामा कॅनलच्या इथं पण. काही काळा म्हणजे आता तिथं दुष्काळ पडलेला आहे आणि ते पडलेल्या दुष्काळामुळे काय झालं तर त्या पनामा कॅनलसाठी जे पाणी पुरवठा करणारा जो तलाव आहे, इथे एक तलाव आहे. आता हे दिसताना आपल्याला वाटतं की नाही समुद्रानं कनेक्ट आहे काय, ह्या समुद्राला पाणी घ्यायचं आणि पलीकडे सोडायचं, पलीकडलं घ्यायचं इकडं, असं नाहीये. ज्यावेळी आणखीन आपण तिथं खोला जातो त्यावेळी लक्षात येतं की तिथे एक तलाव आहे आणि दुष्काळ पडल्यामुळे त्या तलावात जे काही पाणी जमा व्हायचं ते कमी झालं. मग आता तिथल्या स्थानिक प्रशासनाला, पनामा नावाच्या देशातल्या त्या तलावावरती अवलंबून असणाऱ्या इतर घटकांना प्रश्न पडला की अरे हे पाणी आता ते कॅनलला द्यायचं की आपल्यासाठी पुढची तरतूद म्हणून जमा करून ठेवायचं. म्हणजे असे ज्वलंत काही मुद्दे असतात. आता आपण UPSC, राज्यसेवा, सिलेबस, त्याची डेप्थ लेवल, ह्या गोष्टींचा जर विचार केला तर आपण फक्त आता भारतापुरतं मर्यादित राहून चालणार नाही, हे लक्षात घ्या प्रथमतः. आणि ज्यावेळी जगाचा अभ्यास करायचा असतो त्यावेळी काय होतं, आता मी म्हणालो की 7च खंड आहेत, एवढंच आहेत, पण नाही, खूप काही त्याला डायमेन्शन आहेत. खूप छोट्या छोट्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने बदलत जातात. आणि एवढं सर्व काही लक्षात ठेवायचं असेल तर मग त्यावेळी आपल्याला मदत करतो हा नकाशा. आता हे इंडियन ओशनचं पुराण इथपर्यंत गेलो. मध्ये एक आणखीन एक आहे नॉर्थ अटलांटिक ओशन. आता इंडियन ओशनला काय झालं, इथून पूर्ण भूभाग येतो, त्यामुळं याचा एकच पार्ट येतो तो की साऊदर्न हेमिस्फिअर, म्हणजे आपल्या दक्षिण गोलार्धामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. परंतु या अटलांटिक ओशनच्या बाबतीमध्ये तसं नाहीये. हा उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पसरलेला आहे. मग याला 2 भागामध्ये विभाजलेला आहे, एक दक्षिणेकडचा आणि एक उत्तरेकडचा अटलांटिक समुद्र किंवा अटलांटिक महासागर. आणि आजच्याच बरोबरीने आणखीन पॅसिफिक महासागर हाही 2 भागामध्ये विभागलेला आहे, एक नॉर्थ आणि एक साऊथला असणारा, उत्तर आणि दक्षिण असणारा. आणि आणखीन एक मित्रांनो लक्षात घ्या, ज्या पद्धतीने या इंडियन ओशनचा किंवा हिंद महासागराच्या जे काही स्थानिक पातळीवरती किनाऱ्याच्या भागावरती असणारे त्याची वेगवेगळी नावं आहेत, अशाच पद्धतीने अटलांटिक ओशन असेल, पॅसिफिक ओशियन असेल, तर यांचीही तिथं वेगवेगळी नावं आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ जर आपण विचार केला, या अटलांटिक ओशनला या इथं कॅरेबियन सी आपण म्हणतो, कॅरेबियन बेट ऐकलं असेल आपण, वेस्ट इंडिज वगैरे असे ऐकलेत देश आपण. हे क्रिकेट खेळतो, आपला क्रिकेट आपल्याला म्हणजे जीव की प्राण आहे, त्यातलाच भाग आहे तो कॅरेबियन बेट समूह. इथंच कॅरेबियन सी आहे, इथं गल्फ ऑफ मेक्सिको आहे, बर्मुडा ट्रायंगल कुठे आहे सांगा बरं. त्यानंतर सरगोस सी आहे, ओके, गल्फ ऑफ गिनिया आहे. त्यानंतर या इथं बे ऑफ बिस्की आहे, बे ऑफ बिस्की आहे. इथं नॉर्थ सी आहे, ओके. इथं इंग्लिशची खाडी आहे. आपण इंग्लिशची खाडी ऐकली, नेहमी ऐकतोय, इंग्लिशची खाडी पोहून पार करणारा ह्या नंबरचा भारतीय, हे असं हे. पण इंग्लिशची खाडी आहे काय, नेमकं काय ते काहीच कळत नाही. काय बाबा इंग्लिशची खाडी, इंग्लिशची खाडी हे सांगतं ना मॅप, विचारा त्याला, ए बाबा सांग म्हणा इंग्लिशची खाडी कुठे आहे, लगेच सांगतो ये इकडे म्हणतं, इंग्लिश इंग्लंड, चल हात धरून घेऊन जातं, इथं जातं, हा हे बघ इथं दिसते बघ तुला इंग्लिशची खाडी आहे ना. त्यांचे स्थानिक नाव आहे. ऍक्च्युअल मध्ये हे काय आहे, अटलांटिक ओशियनच पार्ट आहे. आता स्थानिक बरेच मुद्दे तिथं का असतात, बऱ्याच गोष्टी तिथे हे होतात. आता असंच एक भूमध्य समुद्र आहे. आता भूमध्य समुद्राचं काय आता मध्येच निघालं बरं. सध्या आपण पाहतोय आफ्रिका खंडामध्ये अराजकता माजलेली आहे, भीषण दुष्काळ पडतात, राजकीय स्थित्यंतर नेहमी होत राहतात, नेहमी उठाव होतात, देश अराजकतेमध्ये आहेत. मग लोकांना काय आहे, एक सुखी, पोटाला भाकरी मिळणारे, हाताला काम मिळणारे अशा देशामध्ये स्थलांतर करायचं असतं, ज्याला आपण आपल्या
साध्या सोप्या भाषेत मायग्रेशन असं म्हणतो. मग हे मायग्रेशन व्हायला लागतं. मग मायग्रेशनसाठी हे काय करतात, इथून यांना इथं जायचंय पुढे. कुठं? हा इथून युरोप सुरू होतो आणि हा काय आहे, आफ्रिका खंड आहे. इथून मग डंकी स्टाईलने पाहिलं ना ह्याचा शाहरुख खानचा डंकी, तो जो डंकी होता ना तो या मार्गे गेला होता. इथून ह्या इजिप्तच्या ह्या अशा या इथून मार्गाने इथून तो इंग्लंडमध्ये गेला होता, ब्रिटनमध्ये. आणि इथून जे आफ्रिकेचं स्थलांतर होतं ते या भागातून होतं. मग हे स्थलांतर हे काय करतात लोक, जो काही भूमध्य समुद्र आहे या इथून त्या छोट्या छोट्या बोटीमध्ये, ज्या बोटीची क्षमता 20 लोक बसवायची आहे, 20 माणसांना घेऊन जायचे आहे, त्या बोटीमध्ये 100 लोक बसलेले आहेत. आणि हे भूमध्य समुद्रातून काय करतात, स्पेनकडे इटलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात. कारण युरोपचा दक्षिणेकडच्या भागामध्ये हे देश वसलेले आहेत. मग बातम्या येतात की तो एलान का ऐखलान काहीतरी एक छोटासा मुलगा होता, तो समुद्राच्या किनाऱ्यावर तिथे फोटो खूप व्हायरल झाला. तो म्हणजे असं काय म्हणू, मन हळहळलं असं हे झालेलं. ह्या घटना घडल्या या इथं. मायग्रेशन का होतंय अभ्यासतोय आपण, पण अरे आहे काय ते एक्झॅक्टली ते माहिती पाहिजे ना. आणि ते लक्षात येण्यासाठी काय आहे, तर हे आपल्याला नकाशे मदत करतात. जो आपण अभ्यास करतो, ज्या घटना आपण वाचलेल्या, ज्या माहिती आपण समजून घेतलेली आहे, ती माहिती परफेक्ट होण्यासाठी हे महत्वाचं आहे. नकाशा समजून घेणं गरजेचं आहे. मग ते चालू घडामोडी असो, भूगोल असो किंवा काही असो, पण भूगोलच्या पर्स्पेक्टिव्हने थोडंसं ते अधिक महत्वाचं ठरत असताना आपल्याला इथे दिसून येतं. मग अशाच पद्धतीने इथं हडसन बे आहे, लॅब्राडॉर सी आहे. मग असे वेगवेगळे हे समुद्र आपल्याला इथं पाहायला मिळतात. आता जाऊया भारताकडे. आता भारताचा आणि पॅसिफिक समुद्राचा, महासागराचा, किंवा ज्याला आपण प्रशांत महासागर असं म्हणतो, याचा खूप जवळचा संबंध आहे. आता काय जवळचा संबंध आहे बाबा, हे तर दिसतंय आपल्याला पॅसिफिक ओशन किंवा प्रशांत महासागर. पण त्याच ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, पृथ्वी कशी आहे, गोल आहे. आपण म्हणतो ना, एखाद्याने जर आपल्यासोबत वाईट वागला, धोका दिला, धोका म्हणजे काय समजायचं त्याचा समजा, पण असं काहीतरी घडलं, आपण काय म्हणतो, पृथ्वी गोल आहे, आज ना उद्या तो माझ्या समोर येणारच. हो, गोलच आहे. हा पॅसिफिक ओशन जो आहे किंवा प्रशांत महासागर जो आहे, तो पण असा आज ना उद्या आमच्या समोर येतो, तो इकडे येतो. पृथ्वी अशी गोलच आहे. ओके. सर्वाधिक मोठा असणारा हा पॅसिफिक ओशियन आहे. या किनाऱ्यावरती एक घटना घडते आणि त्या घटनेचा परिणाम या आपल्या भारतावरती होतो. ला निनो, एल निनो, नुसतं चर्चा. आता काही दिवसानंतर ज्यावेळी आता एप्रिल मे सुरू होईल, एप्रिल मे म्हणजे सुरू झाल्यानंतर तुम्ही काय करा, फक्त न्यूजपेपरवरती लक्ष ठेवा, टीव्ही चॅनल्सवरती म्हणजे जे न्यूज चॅनल्स आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवा. त्यामध्ये बातम्या येत राहतील की अल निनोचा यावेळी परिणाम जाणवणार नाही किंवा तीव्रता कमी असेल, ला निनोचा परिणाम जाणवणार नाही, तीव्रता कमी असेल, अशा स्वरूपाच्या बातम्या यायला लागतात. मग ला निनो, अल निनो कशामुळे घडतो, का घडतो, हे आपण अभ्यासलं. ह्याच्या पाठीमागचं मेकॅनिझम काय ते अभ्यासलं. आणि मी म्हणालो की ह्या दक्षिण जो काही अमेरिका खंड आहे, त्या दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिमेकडच्या किनाऱ्यावरती ही घडणारी एक घटना आहे. दक्षिण अमेरिका कुठं आहे, यस हा इथं आहे, पश्चिम किनारा या इथं आहे. काय घडलं, कशामुळे घडलं, ओशनिक करंटमुळे घडतं. हे जे समुद्री प्रवाह असतात त्याच्यामुळे घडणारे हे काय आहे, तर ही घटना आहे. ओके. मग याचा परिणाम हा इथपर्यंत होतो. पण हे घडत असताना इतर आणखीनही काही महत्वाच्या घटना असतात, त्याही आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. आणि ते लक्षात ठेवण्यासाठी साधं सिंपल माध्यम काय असेल, तर ते माध्यम असणार आहे आपल्यासाठी नकाशा. नकाशाच्या माध्यमातून जर तुम्ही भूगोल समजून घेतला तर तो भूगोल तुम्ही कधीही विसरायचं म्हणलं तरी विसरू शकत नाही. तो नेहमी तुमच्या समोर येत राहील. उद्या जरी समजा एखादी बातमी आली तुमच्या समोर की नाही अरे अटलांटिक ओशियन मध्ये अशी काहीतरी घटना घडलेली आहे, मग तुम्हाला लगेच तुमच्या नजरेसमोर येतो, हा अटलांटिक ओशियन कुठे घडलंय, ब्राझीलच्या किनाऱ्यावरती इथे इथं असं झालेलं आहे. हा ब्राझील आठवला मला, हा यस ओके, लोकेशन मॅच झालेलं आहे. तिथं तुम्हाला इतर काही जिओलॉजिकल गोष्टी तिथं तुम्ही अप्रोच करू शकता, त्याला लागू करू शकता. आलं लक्षात. तर ह्या अशा पद्धतीने मग आपल्याला ह्या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे. अभ्यास करतोय म्हणून फक्त असं नाही आहे की हे एवढंच. आता जसं की आता सुरुवातीला मी सांगितलं की प्लेट टेक्टॉनिक्सचा एक भाग आहे की ज्यामुळे ह्या जे दिसणारे खंड रचना आहे ती आता दिसते आपल्याला. आणि यामध्ये पॅसिफिक ओशियनची स्वतंत्र एक प्लेट आहे त्यांची, तर त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्या इम्पॅक्टमुळे काय झालं, तर एक ज्वालामुखीचं कड निर्माण झालं, ज्याला आपण रिंग ऑफ फायर म्हणून ओळखतो.
कुठं आहे मग ते रिंग ऑफ फायर? पॅसिफिकची प्लेट सांगितली. ऑब्विसली जो पॅसिफिकचा किनारा असेल, हा संपूर्ण किनारा, हा असा संपूर्ण किनारा काय आहे? तो रिंग ऑफ फायरचा भाग आहे. त्याला सर्कम पॅसिफिक झोन म्हणून देखील ओळखतात. सर्कम पॅसिफिक झोन म्हणून देखील त्याला ओळखलं जातं. मग ह्या सर्व गोष्टी अभ्यासतोय, पण नकाशाच्या माध्यमातून तो अभ्यास पक्का व्हायला, परफेक्ट लक्षात राहायला आपल्याला मदत होते. नकाशा वाचन म्हणजे काय आहे? असं वेगळं असं तंत्र आहे, वेगळं काही असं सायन्स आहे असं काहीच नाहीये. फक्त काय आहे? तो भूगोलाचा एक पार्ट आहे, ज्याला आपण कधीच वेगळं नाही करू शकत. जर त्याला आपण वेगळं केलं तर भूगोल हा काय असेल? आधा अधुरा असेल. तो पूर्ण होऊ शकत नाही. का नाही होऊ शकत? तर त्याला जोड ही नकाशाची असलीच पाहिजे, तरच तो आपल्याला पुढे जायला मदत करतो. आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळी असे काही प्रश्न येतात, आता जसे मी पाठीमागे उल्लेख केला त्या प्रश्नांचा, डिस्क्रिप्टिव्ह मध्ये आपल्याला उत्तरे लिहायची असतात, त्यावेळी आपल्याला तो नकाशा काढला तर त्या नकाशामुळे त्या उत्तराचा आणखीन वजन वाढतं. तो तपासणारा जो व्यक्ती आहे त्याला असं लक्षात येतं की अरे नाही, याने बरोबर नकाशा इथं काय केलेला आहे? काढलेला आहे. म्हणजे काय? याला पूर्णपणे त्या समस्येची, त्या घडलेल्या घटनेची पूर्ण माहिती आहे, हे त्याला लक्ष द्यायला मदत होते. आणि ज्यावेळी तो व्यक्ती, उत्तर तपासणारा व्यक्ती तुमच्या उत्तरामध्ये एखादा नकाशा पाहतो, त्यावेळी ना त्याचा तुमच्या उत्तराकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलूनच जातो. तो पूर्ण सर्व उत्तर तुमचं वाचत बसणार नाही. कारण का? तुमच्या त्या नकाशाने बरंच काम केलेलं आहे ऑलरेडी. सर्कम पॅसिफिक झोन बद्दल बोलत असाल तर तुम्हाला इथला हा नकाशा काढावा लागेल. हा अमेरिका खंड, उत्तर अमेरिका खंड, त्यानंतर हा भाग, जपान वगैरे, हा सर्व भाग काढला. खूप काही कठीण नसतं. आणि एक लक्षात ठेवा, परफेक्ट काढण्याच्या भानगडीत पडायचंच नाही आपल्याला, कारण परफेक्ट होतच नाही. पण जवळपास जाण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून आतापासून काय करायचं? नकाशा काढण्याची प्रॅक्टिस करायची. सुरुवात आपल्या भारतापासून करायची. भारत काढा, महाराष्ट्र काढा, तुमच्या जिल्ह्याचा नकाशा काढा, आणि त्यानंतर मग हळूहळू खंडांचे नकाशे काढायचे. संपूर्ण जगातल्या देशांचे नकाशे काढायची गरज नाहीये, येतं लक्षात. सो ते करत चला. यामुळे होतं काय की त्या उत्तराचं वजन वाढतं. जिथं तुम्हाला 8 मार्क्स मिळणार आहेत, त्या ठिकाणी 10 मिळू शकतात. आउट ऑफच्या जवळ तर जाल. आउट ऑफ नाही मिळणार, ठीक आहे, 10 पैकी 10 नाही, 10 मार्काचा प्रश्न आहे, 15 मार्काचा प्रश्न आहे, तेवढे नाही मिळणार. पण जिथं 6, 7 मिळणार आहे तिथं 8, 9 तरी होतात. का? तर हे नकाशामुळे. त्यामुळे एक वेगळंच महत्व आहे याचं. त्यामुळे हा भूगोलाचा अविभाज्य असा भाग आहे, याला विभाजित करताच येत नाही, हे लक्षात घ्या. आता थोडस या नकाशावरती नजर टाका. इथं बऱ्याच काही गोष्टी मेन्शन केलेल्या दिसतात. बरंच काय दिसतं. आता देश दिसतात, हे दिसतं, ते दिसतं, काय दिसतं, बरंच काय आहे. आता संपूर्ण देश करायची गरज आहे का? एक वेळेस नजर टाकून घ्या फक्त. मी म्हणेन की कुठल्या बाजूला काय आहे. हॉट टॉपिक जे असतात, विशेषतः काय करायचं, चालू घडामोडीशी निगडीत असणारे जे काही देश आहेत त्या देशांवरती थोडीशी एक नजर टाकायची ओझरती. आणि अभ्यास कसा करायचा तेही लक्षात घ्या. रोज एक काय करायचा, खंड घ्यायचा, त्या खंडाचा अभ्यास करायचा पूर्ण दररोज. कधी 1 दिवसात पूर्ण होईल, कधी 2 दिवस लागतील. म्हणजे दिवसभर तेच करायचं का नाही, हार्डली अर्धा तास द्यायचा, याच्यापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही. कारण नकाशामध्ये काय आहे, फक्त देशच असणार आहेत. ओके. त्यानंतर फिजिकल असेल तर ते काही पर्वतरांगा असतील, नदी प्रणाली असेल, मैदानी प्रदेश असतील, हेच वैशिष्ट्य असणार आहेत. यापेक्षा वेगळं काही नाहीये. नाहीतर म्हणाल की दिवसभर मी फक्त ते एकच खंड बघत बसतो, काय दिसतंय, याच्यापेक्षा वेगळं काहीच दिसणार नाही. पण दररोज एक करा. चला, मग एका दिवशी का नाही करायचं? एका दिवशी केलं तर कन्फ्युजन होतं, कन्फ्युजन वाढतं. आणि आपल्याला कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. आपल्याला स्वतंत्रपणे एक खंड जर आपण अभ्यासात गेलो तर बरीच माहिती ही आपल्याला मिळत जाते. ओके. आता पृथ्वी गोलावरती तुम्हाला इतर काही गोष्टी दिसतील. देश दिसत आहेत, सर्व काही दिसतं, पण इथं काही रेषा पण दिसतात. या रेषांना अक्षवृत्त आणि रेखावृत्त असं म्हणतो आपण. ज्या उभ्या दिसणाऱ्या रेषा आहेत त्यांना रेखावृत्त असं म्हणतात. ओके. ज्या उभ्या दिसणाऱ्या रेषा आहेत त्यांना रेखावृत्त, आणि ज्या आडव्या दिसणाऱ्या रेषा आहेत त्यांना अक्षवृत्त असं म्हणलं जातं. अक्षवृत्त असं म्हणलं जातं.
आपली जी स्थान निश्चिती करणारी प्रणाली आहे, जीपीएस ज्याला आपण म्हणतो, ग्लोबल पोझिशनल जे असं ते आहे ना ऍप आपलं, जीपीएस सॅटेलाइट वगैरे काय काय हे करून आपण आपली पोझिशन ठरवू शकतो. मॅप लावतो, मॅपच्या माध्यमातून आपण सर्व ठिकाणं पाहतो, हे करतो, ह्या गोष्टी करतोच आपण. ओके, तर त्याला सहाय्य करणार आहे किंवा ते कशावरती अवलंबून आहे, तर ते याच्यावरती अवलंबून आहे. हा इतिहासातला असा एक शोध आहे की जो शोध लागला जसा आहे तसाच आज इथपर्यंत आलेला आहे आणि येणाऱ्या कित्येक काळापर्यंत हा असाच राहील. इतर शोधांमध्ये काय झालं, बदल झाला, त्याच्यामध्ये आणखीन प्रगती आपण साधली, बऱ्याच गोष्टी केल्या, पण रेखावृत्त आणि अक्षवृत्त हे आज देखील आहे तसेच आहेत. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कसाही बदल झालेला नाही. मग आता रेखावृत्त आणि विषुववृत्ताचं एवढं काय महत्व आहे, खूप महत्व आहे, हे एक लक्षात घ्या. आता मी एवढा लांब जो खूप म्हणालो ना, खूपच महत्व आहे. आता फक्त तुमची ग्लोबल पोझिशन ठरवण्यासाठी, स्थान निश्चित करण्यासाठी हे एवढंच महत्व नाही आहे, याच्या पलीकडे हे जाऊन आणखीन काही महत्व आहे. रेखावृत्तांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर तुमची जी काही वेळेची निश्चिती आहे, टाइम जो आहे, तो टाइम सेट करण्यासाठी, टाइम ठरवण्यासाठी या रेखावृत्तांचा आधार घेतला जातो. वार ठरवण्यासाठी या रेखावृत्तांचा आधार घेतला जातो आणि त्यानंतर स्थान निश्चितीसाठी देखील या रेखावृत्तांचा आधार घेतला जातो. आता त्यानंतर महत्वाचे आहेत ते म्हणजे अक्षवृत्त. आता या अक्षवृत्तांचं एक वेगळंच महत्व आहे. आता हे 3 महत्वाचे मी अक्षवृत्त सांगणार आहे की जे आपल्याला माहितीच पाहिजे. पहिलं आहे कर्कवृत्त, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न, याला आपण कर्कवृत्त असं म्हणतो. ओके, त्यानंतर विषुववृत्त आणि त्याच्यानंतर खाली येतं ते म्हणजे मकरवृत्त. आता नुकतीच आपण मागच्या महिन्यामध्ये काय केली, मकर संक्रांती साजरी केली. काय करायचं, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, तिळ खावा, गुळ खावा आणि आमच्याशी गोड बोला. का बरं मकर संक्रांती, मकर संक्रांती आणि या मकरचं काही नातं आहे का, आहे का बघा बरं, असेल ना, काहीतरी आहे. पृथ्वीचा अक्ष जो आहे, पृथ्वी जी आहे 23.5 अंशाच्या कोनाने कललेली आहे, अशी टिल्ट झालेली आहे. आणि या परिणाम स्वरूप काय होतं तर म्हणजे ती स्वतःभोवती ते फिरतेच, ती स्वतःभोवती फिरत असताना सूर्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करते, त्याला वर्ष म्हणतो. स्वतःभोवती फिरते, त्याला आपण दिवस रात्र असं म्हणतो. ओके, तर या स्वतःभोवती फिरणं आणि सूर्याभोवती फिरणं या परिणाम स्वरूप काय होत जातं तर आपल्याकडे ऋतूंची निर्मितीही होत जाते. हे कललेला अंश जो आहे, ऍक्सल जर आपण म्हणतो, तो या सर्व घटनांचा एकत्रित परिणाम हा आपल्याला पाहायला मिळतो. पृथ्वीचा शेप जर आपण पाहिला कसा होतो, गोल आहे. या गोल शेप असणाऱ्या पृथ्वीवरती या बाजूने कुठून तरी असा, म्हणजे कुठून तरी नाहीये, ऍक्च्युअल मध्ये सूर्य सेंटरला आहे आणि इतर जे ग्रह आहेत ते त्याच्या भोवतीने काय करतात, त्याची प्रदक्षिणा घालत असतात. ओके, तर सेंटरला असणारा हा सूर्य आणि त्याच्या भोवती फिरणारी ही आपली पृथ्वी. ज्यावेळी अक्ष कललेला असतो, मग कधी दक्षिण गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला आहे, कधी उत्तर गोलार्ध झुकलेला आहे. ज्यावेळी दक्षिण गोलार्ध सूर्याच्या समोर असतो त्यावेळी दक्षिण गोलार्धामध्ये काय असते, उन्हाळ्याची स्थिती असते. आणि याच्या ऑपोजिटला म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये काय होतं तर हिवाळ्याची स्थिती निर्माण होते. आणि ज्यावेळी उत्तर गोलार्ध सूर्याकडे झुकलेला असतो त्यावेळी काय होतं तर उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा असतो आणि दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा असतो. जो की मकर संक्रांतीनंतर काय झालं आपल्याकडे तर उन्हाळ्याला सुरुवात झाली, उन्हाळ्याची चाहूल लागली. ज्यावेळी आपण तिळगुळ खाऊन आपलं तोंड गोड करतो त्यावेळी हेच मकर काय होतं तर सूर्याच्या समोरून खालती जायला लागतं, म्हणजे सूर्यापासून दूर जायला लागतं. आणि त्याच वेळी हा कर्कवृत्त जो आहे किंवा उत्तर गोलार्ध जो आहे तो सूर्याच्या समीप जायला लागतो, जवळ जायला लागतो. या परिणाम स्वरूप काय होतं, जी काही सूर्यकिरणं आहेत ती काय होतात उत्तर गोलार्धामध्ये अशी लंबरूप पडायला लागतात आणि परिणाम स्वरूप उष्णता वाढते आणि त्यालाच आपण उन्हाळा असं म्हणतो. जगात 2च ऋतू आहेत, हिवाळा, उन्हाळा. मग पावसाळा कुठे गेला सर आमचा श्रावण कुठे गेला, आमचा हे आशिष, मार्गशीर्ष, भाद्र हे कुठे गेले, हे आहेत, हे कुठे जाणार नाहीत, हे आहेत. आणि ज्यावेळी उन्हाळा येतो, उन्हाळा आला
3-4 महिन्याचा कालावधी गेला की त्यानंतर मग काय होतं तर आपल्याकडे मान्सून यायला लागतो. मग मान्सूनचं पण आपल्याला एक मेकॅनिझम माहिती पाहिजे. जे मगाशी मी इथं सांगितलं की अरे अल निनो, ला निनो, पॅसिफिक महासागर, त्यानंतर जिथे ज्या काही घटना घडतात त्या घटनांचा परिणाम इथं भारतामध्ये येणारा जो काही मान्सून आहे त्याच्यावरती पण आपल्याला झालेला दिसून येतो. बरोबर. तर आता अक्षवृत्ताकडे जाऊया. या अक्षवृत्तांवरती काय होतं लक्षात घ्या. या अक्षवृत्तांवरती ना सूर्यकिरण ही अधिक लंबरूप पडलेली असतात. कितीही पृथ्वी जरी कलली तर एवढी नाही कलणार की अशी म्हणजे पृथ्वी होती ती अशी डायरेक्ट आडवी होईल का, डायरेक्ट दक्षिण गोलार्ध सूर्याच्या समोर जाईल का, नाही. अशा कलण्याची अपेक्षा ठेवू नका. जर असं काही पृथ्वीनं केलं तर मग इथं आपण पण नसू आणि आपलं अस्तित्व पण नसेल, हे लक्षात घ्या. त्यामुळे अशा अपेक्षा ठेवू नका. पृथ्वी काय जस्ट नॉर्मली अशी कलते, अशी जशी एखादी बस एखाद्या चढ उतार असणाऱ्या रस्त्यावरून जात असताना काय होते, अशी अशी एवढंच. हे पण खूप होतंय नॉर्मली, असे ते आपल्याला जाणवतही नाहीये. अशा पद्धतीने ते प्रवास करत राहते आपला, आणि त्याच वेळी घडणारे हे घटनाक्रम. आणि यावेळी एक लक्षात ठेवायचं की ती काही खूप जास्त कलत नाहीये, पण असा काही पृथ्वीचा भूभाग आहे जो सेंटर पार्ट आहे कर्कवृत्तापासून मकर वृत्तापर्यंतचा, की जो नेहमी काय असतो सूर्याच्या समोर असतो. मग या पट्ट्यामध्ये या अक्षवृत्तीय विस्तारामध्ये येणाऱ्या देशांचा विचार करा. तिथं कशा प्रकारचं हवामान असेल, कशा प्रकारचं नैसर्गिक परिस्थिती असेल. पहा, आफ्रिका खंड दिसतोय, इथं आशियाचा दक्षिणेचा भाग दिसतोय, जिथं आपला भारत पण आहे, तो आहे, हा आहे आणि हा भाग आहे. या देशांचा काय झालेला आहे इथं समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आफ्रिकेचा जर विचार केला, सहारा वाळवंट, आफ्रिका हा एकमेव जगातला असा खंड आहे की जिथून हे तिन्ही महत्वाची वृत्त जातात. कर्कवृत्त जातं, विषुववृत्त जातं आणि मकरवृत्त पण जातं. यावरती पण प्रश्न विचारलेले आहेत. साध्या सिंपल वाटणाऱ्या गोष्टी विचारतात. विषुववृत्त खालीपैकी कोणता देश विषुववृत्तावरती येत नाही किंवा येतो, कशाही पद्धतीने प्रश्न विचारू शकतात. बघा ना, विषुववृत्त कुठून गेलं, हा अरे 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 हे येथून गेलं का, अल्जेरिया, लिबिया, नायजेर, मुप्साना, भारत, हे असा गेलाय का भारतातून? बघा बरं, नाही गेलेलं. भारतातून कर्कवृत्त गेलेलं आहे. माहिती असेल ना, ते 7-8 राज्य जे आहेत आपली, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, ह्या राज्यातून काय झालेलं आहे, कर्कवृत्त गेलेलं आहे. मग भारताच्या स्थानाबद्दल विचार केला तर मग काय लक्षात येतं, भारताचं स्थान काय असेल, उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये येतो ना भारत. विषुववृत्ताच्या अगदी जवळ असलेला आहे आपला भारत. याला प्रमाण मानू नका, हा चुकीच्या पद्धतीने घेतलेला, फक्त स्पष्ट आहे म्हणून घेतला होता हा नकाशा. नाहीतर तुम्ही म्हणाल यालाच प्रमाण मानलं तर मग हे इथून वेगळंच काहीतरी दिसतं. याला प्रमाण मानू नका. खरे नकाशे आपले पुढे आहेत. ज्यावेळी आपण ते लेक्चर चालू करतो त्यावेळी तिथे येतात ओरिजिनल नकाशे ते. ओके. सो ह्या अशा घटनांचं काय होतं तिथल्या हवामानावरती, तिथल्या ज्या काही भौगोलिक परिस्थितीचा फक्त एवढंच नाहीये की याचाच परिणाम होतो. एक लक्षात घ्या, हे थोडंसं काय करतात माहितीये का, सर्व परिस्थिती एकत्र आणतात आणि त्याचा परिणाम मग पुढे कुठेतरी दिसतो आपल्याला. आता भारतात मान्सून येतो कुठं, कसा, का, याचं पण एक मेकॅनिझम आहे, येतं लक्षात. पण मग संपूर्ण भारताचा जर विचार केला सर मग असं होतं का, कर्कवृत्त भारताच्या मध्यातून गेलेला आहे. मग कर्कवृत्ताच्या खालचा दक्षिणेकडचा जो भाग आहे त्याच भागामध्ये, म्हणजे तोच भाग फक्त उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये येतो, आणि मग वरचा भाग जो आहे उत्तरेकडचा भारत जो आहे तो येत नाही का, तो समशीतोष्ण मध्ये जातो का? तसं पाहायला गेलं तर म्हणजे वर्गवारीप्रमाणे यस बरोबर आहे, तो समशीतोष्ण मध्ये जातो तिकडं. पण परिस्थिती परत वेगळी आहे. का वेगळी आहे बरं? हिमालय बसला ना वरती आपला ठाणा मांडून, असा पहाडासारखा उंच असा हिमालय बसलेला आहे. त्या हिमालयामुळे काय झालं तर संपूर्ण भारतच काय झाला, उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये गणला गेला. घ्या म्हणलं, बसा म्हणला आता, काय करायचं ते करा. का परिणाम घडतो असं? मग हिमालयाचं स्थान पण माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्या त्या स्थानामुळे काय परिणाम घडतो भारतावरती ते पण लक्षात येणं गरजेचं आहे. मग त्यानंतर मग परत आणखीन मागं जावं लागतं. काय मागं जावं लागतं? हिमालयाची निर्मिती कशी काय झाली, हा पण एक मुद्दा आहे ना, कारण तो एक अभ्यासाचा भागच आहे तो पण आपला, येतं लक्षात. सो ह्या ज्या काही घटना आहेत, ज्या काही घटनाक्रम मी तुमच्यासोबत चर्चा करतोय आता, त्या अभ्यासात असताना आपल्यासमोर नकाशा पाहिजे म्हणजे पाहिजेच. आता एक साधं तुम्हाला सांगतो की हा आपला जो भारत आहे
जो आता जाऊन आपल्याला काय दिसतोय, आशिया खंडाचा भाग असलेला दिसतोय. पण काही काळापूर्वी, काही लाखो वर्षापूर्वी हा या ऑस्ट्रेलिया सोबत जोडीनं चिटकलेला होता. त्याच्याही अगोदर हा आपला भारत, हा ऑस्ट्रेलिया या आफ्रिका खंडाला चिकटलेले होते. आणि त्याच्याही पूर्वी हे संपूर्ण जग एकच खंड होत. म्हणजे हे रिव्हर्स फॉरवर्ड असं होतच राहणार आहे. माहिती हिमालयाचा परिणाम, आता ते चर्चा आली म्हणून तसं आपण जाणार आहे सिक्वेन्स मध्येच. पण एक एक मुद्दे बघा कसे लक्षात येतात आणि कुठल्या घटनेचा कुठं आपल्याला परिणाम दिसेल हे आता तुम्हाला लक्षात आलंच असेल की अरे हे इथून निघाले, हे पुढे गेले, हे इथं जाऊन अडकलं, हे आणि काय केलं, प्लेट एकमेकांवरती आघात झाल्यामुळे काय झालं, एक प्लेट नमोनी क्षेत्रामध्ये गेली, म्हणजेच काय सबडक्शन झालं. आणि ती खाली जात असताना काय झालं, तिथं जो काही गाळ होता तो गाळ उंचावल्यानंतर काय झालं, हिमालयाची निर्मिती झाली. हिमालय कसा निर्मिती झाली तर ज्या काही गाळ होता त्या गाळाच्या घड्या पडायला लागल्या आणि त्या घड्या पडून तो हिमालय निर्मिती झाला. म्हणून त्याला फोल्डेड माउंटेन म्हणतात. मग त्याला युवा पर्वत का म्हणतात, तो काही तर नाही का 7-8 कोटी वर्षापूर्वी निर्माण झाला की तो. मग कसं काय तरुण म्हणताय, कारण तो आणखीनही उंचावत आहे म्हणून त्याला तरुण म्हणतात. अशा साध्या गोष्टी समजत जातील, पण नकाशा सोडायचा नाही कधी. हे एकच तत्व लक्षात ठेवायचं, नकाशा सोबतच घेऊन जायचं. ओके, म्हणजे अशाच पद्धतीने बघा आता या जगामध्ये आणखीन काही महत्वाच्या अशा पर्वतरांगा पण आहेत, त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता एक साधा सिंपल प्रश्न कमेंट करून सांगा बरं मला, जगातली सर्वात लांबीने सर्वात विस्तृत स्वरूपामध्ये असणारी पर्वतरांग कुठली, काय त्या पर्वतरांगेचं नाव? ऑप्शन देतो तुम्हाला, चला ऑप्शनची सवय. पहिला ऑप्शन असेल रॉकी, दुसरा असेल हिमालय, तिसरा असेल उरल आणि चौथा असेल अँडीज. 1, 2, 3, 4 पैकी कुठलं? एक रॉकी, दुसरा उरल, तिसरा हिमालय आणि चौथा अँडीज. कुठली पर्वतरांग सर्वाधिक विस्ताराची आहे, सर्वाधिक लांबी असणारी आहे? सांगा. चुकलं हरकत नाही, चुकू द्या. आपण इथं आलोच कशासाठी, शिकायसाठी. परफेक्ट माहिती असतं तर इथं आलो असतो का आपण? नाही, तुम्ही मला मग शिकवत बसले असते. हा चलो बोलो. लाजू नका, घाबरू नका, पास व्हायचा असेल तर बोला, चुकू द्या, हरकत नाही. कुठला असेल? अँडीज, रॉकी, अँडीज. डॉक्टर साहेब म्हणतात अँडीज. ओके, आणखीन बघूया आपले आणखीन विद्यार्थी मित्र आहेत, त्यांना काय वाटतं? सांगा, बोला. वन वे कधी जायचं नाही, मी बोलतोय तुम्ही ऐकणार. महाराज आहे का इंदुरीकर? सांगा. चेतन, दीपक, महावेश, पुष्पा, रवी, सीमा, स्नेहा, सुजाता, तीनोपाल. ठीक आहे, डॉक्टर साहेबांना पैकीच्या पैकी मार्क. अँडीज पर्वतरांग आहे जगातली सर्वाधिक विस्ताराची लांबीची पर्वतरांग आहे. कुठल्या खंडात आहे? आता हे एवढं मीच सांगू का मला? डॉक्टर साहेब म्हणतील मी एवढं सांगितलं, तुम्ही सांगा आता पुढचं. ही इथं अँडीज पर्वतरांग आहे. साधारणपणे 8,500 किलोमीटर लांबीचा एवढा विस्तार यायचा अँडीज पर्वतरांग दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिमेकडे असणार आहे. आता बघा कशा गोष्टी तुमच्या समोर उभ्या राहतात. त्यानंतर रॉकी भाई नाही, रॉकी पर्वतरांग ही इथं अशा पद्धतीने विस्तारलेली आहे. त्यानंतर इथंच आणखीन एक अशी पर्वतरांग आहे. ओके, त्यानंतर इथंच आणखीन एक अशी छोटीशी पर्वतरांग आहे. हे उत्तर आणि दक्षिण अमेरिकेमध्ये असणाऱ्या महत्वाच्या पर्वतरांग. ही रॉकी पर्वतरांग इथंच आहे का? अमेरिकेमध्ये जागा फक्त आहे, उत्तर अमेरिका खंडात आहे, पण 2 देशांमध्ये विभागलेली, कॅनडा आणि अमेरिका. ओके, आणि अमेरिकेपासून थोडंसं आणखीन खाली येते, मेक्सिको मध्ये पण ती येते. ज्या पद्धतीने हिमालयाचा भारताच्या हवामानावरती, या भौगोलिक संरचनेवरती परिणाम झालेला दिसून येतो, त्याच पद्धतीने या रॉकीचा या अमेरिकेच्या जडणघडणीमध्ये परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. येतं लक्षात. त्यानंतर इथं या किनारी भागावरती सिएरा नावेडा नावाची एक पर्वतरांग आहे. ओके, इथं ऍप्लेशियन एक पर्वतरांग आहे. त्यानंतर हा अँडीज आहे. आता याला एवढ्याच भागामध्ये विभागले का उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका? नाही,
आता आपला पर्स्पेक्टिव्ह चेंज करायचा, आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा. उत्तर अमेरिका, मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिका. आता आपण असं बोललं पाहिजे, उत्तर अमेरिका, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका, ह्या पद्धतीने आपण आता बोलायचं. आता त्यानंतर मग इकडे जाऊया, थोडस इकडल्या पर्वतरांगांचा विचार करूया. अटलास, कुठला, नकाशाचा नाही, अटलास नावाची एक पर्वतरांग आहे जी इथं आहे या भागामध्ये. ओके, तसंच एक इथं जगातलं सर्वाधिक विस्ताराचं महावाळवंट आहे, सहारा वाळवंट, ते आहे. मग एवढंच आहे का, आणखी नाही, इथं पण आहे ना कलाहारी वाळवंट, या भागामध्ये पण ते लोकेट होतं. ओके, इथे एक जगातलं ना सर्वात ड्राय वाळवंट, याच्याही पेक्षा डेंजरस असणार अटाकामा वाळवंट, अटाकामा डेझर्ट, की जिथं कित्येक तरी लाखो वर्षापासून पाऊसच पडलेला नाही आहे इथं या भागामध्ये. यांची पण काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत, तेही लक्षात घ्यावे लागतील. काही आता स्पेसिफिक अशा पर्वतरांगा की ज्या अत्यंत महत्वाच्या आहेत आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. उदाहरणार्थ अँडीज, अँडीज मध्ये जिवंत असे ज्वालामुखी आहेत. ते जिवंत ज्वालामुखीमुळे या अँडीज पर्वतरांगा या नेहमी चर्चेत असतात. याच्या पश्चिमेकडचा जो भाग आहे तो ओसाड पडलेला आहे. कशामुळे, तर याच्या पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये आहे. असं का होतं, इथं हे होतं आपल्याकडे तर पश्चिम घाट जो आहे तर खूप चांगला पाऊस पडतो, मग इथं काय असं झालं, याने काय घोडं मारलं, इथून एक ओशनिक करंट येतो, त्याचा परिणाम स्वरूप हे झालेला आहे. आता मध्यंतरी आयोगाने एक प्रश्न विचारला होता युपीएससीने, की या काय म्हणतो आपण त्याला, वाळवंटाची निर्मिती नेहमी त्या खंडाच्या पश्चिमेलाच का होते बरं, काय रिझन असेल त्याचं, कशामुळे असं घडलेलं असेल. आपलंही बघितलं तर या इथं दिसतं आपलं डेझर्ट, हा पार्ट तर हा याचाच आहे, याचंही तेच आहे. अमेरिकेच्या, उत्तर अमेरिकेच्या या भागात जरी विचार केला तर इथं पण हे डेझर्ट इथं दिसून येतं आपल्याला. हे असं का बरं घडतं, या इथं पण डेझर्ट आपल्याला पाहायला मिळतं, या अशा का गोष्टी घडलेल्या आहेत. किंवा इथंही आपल्याला डेझर्ट म्हणजे आपलं वाळवंट हे पाहायला मिळतं. आता याच्या पाठीमागे लपलेलं कारण म्हणजे जे समुद्री प्रवाह आहेत आपले, ओशन करंट आहेत, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला तिथे दिसून येतात. त्या घटनेचा हा परिणाम आहे. ज्यावेळी आपण हे करंट अभ्यासतो, त्या करंटची निर्मिती, पाठीमागची प्रक्रिया आपण अभ्यासतो, त्यांचा प्रवाहाचा मार्ग आपण अभ्यासतो, त्यावेळी मग गोष्टी हे आपल्याला क्लिक व्हायला लागतात. पण ते प्रवाह अभ्यासत असताना, तो करंटचा मार्ग अभ्यासत असताना हा नकाशा जर आपल्या समोर असेल तर त्याचे जाणवणारे परिणाम हे पटकन आपल्याला लक्षात राहायला मदत होतात. ज्या पद्धतीने ते वाळवंटाची निर्मिती करतात त्याच पद्धतीने ते इतरही काही घटना चांगल्या करतात. हे निगेटिव्ह वाटतं आपल्याला, पण त्याचे काही फायदेशीर असणारे देखील परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. मग ते कोणते परिणाम आहेत ते देखील अभ्यासायचं आपल्याला. मग ते अभ्यासात असताना आपल्याला हा नकाशा खूप मदत करतो, खूपच मदत करतो. आलं लक्षात. आता हा युरोप आणि आशिया, हा तर एकच खंड दिसतो ना, एकच भाग दिसतोय, याला युरेशिया आपण म्हणतो, बरोबर आहे. युरोप आणि आशिया, तसं युरेशिया झाला. पण युरोपचं आणि आशियाचं विभाजन करणारा भाग कुठे आहे, कोणत्या भागाने त्याला विभाजित केलेलं आहे, तर लक्षात घ्या, इथं असणारे हे उरल माउंटेन्स, उरल असेल, कॅस्पियन असेल, ओके, आणि हा मध्य महासागर असेल. यांनी काय केलं तर या युरोपला वेगळं केलं आशिया खंडापासून. आता हे आणखीन एक सांगायला तुम्हाला म्हणजे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आता आतापर्यंत आपल्याला काय वाटतं, रशिया हा आशिया खंडाचा पूर्ण भाग आहे, म्हणजे संपूर्ण रशिया हा आशिया खंडाचा भाग आहे. तसं नाही. आशिया म्हणजे रशियाचा काही भाग युरोप खंडामध्ये देखील येतो. आता हे म्हणल्यानंतर मग आश्चर्य वाटतं, अरे कसं काय आहे, कारण रशिया हा विस्ताराने खूपच मोठा असा असणारा देश आहे. आणि त्यानंतर मग येतो आपला हा इकडचा जो काही भाग आहे तो आपला आशिया. आता आशियाला पण वेगवेगळ्या भागामध्ये विभागले. आता एवढं विभाजन करत बसलो तर परत खूप वेळ लागेल, परंतु ते पण आपल्याला अभ्यासायचं. ओके. आणि सर्वात कळीचा असणारा भाग, आता आणखीन सहज जाता जाता थोडं चालू घडामोडीशी निगडीत आहे, थोडं इतर गोष्टी आहेत म्हणून. ओके. हा मिडल ईस्ट एशिया म्हणून ओळखला जाणारा हा भाग आपला, हा मिडल ईस्ट एशिया म्हणून ओळखला जाणारा भाग, म्हणजे साधारणपणे अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडे असणारा. ओके.
आफ्रिका खंडाच्या उत्तरेकडे असणारा, युरोपच्या आग्नेयेकडे असणारा आणि वरचा जो काही आपला युरेशिया किंवा युरोपच्याच म्हणूया दक्षिणेकडे असणारा हा भाग नेहमी ज्वलंत, कुठंही बघा कधीही बघा तुम्हाला तो नेहमी युद्धग्रस्तच भाग दिसतो, अशांत भाग दिसतो. संपूर्ण जर आपल्या या जगाचा विचार केला तर पेटलेला भाग कुठला आहे तर हाच भाग. असं का होतं बरं तिथं? तर एक लक्षात घ्या मित्रांनो, हा भाग मानवी संस्कृतीच्या उत्पत्तीच्या याच्यामध्ये असणारा एक महत्वाची भूमिका पार पाडणारा हा भाग आहे. आणि ज्या पद्धतीने मानवी संस्कृतीची उत्पत्ती याच भागामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते, त्याच पद्धतीने जगातले महत्वाचे 3 धर्म जे आहेत त्या 3 धर्माची उत्पत्ती देखील इथंच झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये पहिला असेल इस्लाम, त्यानंतर दुसरा असेल तो म्हणजे आपला ख्रिश्चन आणि तिसरा असेल तो म्हणजे यहुदी. या तिघांनाही ही भूमी खूप पवित्र वाटते आणि यावरूनच मग ते इतर जे काही राजकीय वाद होत राहतात, देशांच्या सीमावरून वाद होत राहतात, वर्चस्वावरून वाद होत राहतात, हे नेहमी म्हणून अशांत असा असणारा हा भाग. संपूर्ण जगामध्ये तुम्ही विचार करा, अशांत भाग कुठं असेल तर एक हा आफ्रिकेचा हा वरचा रिजन आणि दुसरं म्हणजे हा पार्ट. बाकी इतर ठिकाणी सर्व काही शांत आहे, सर्व काही अलबेल आहे. इथं लक्षात. तर हे का तर इथं असणाऱ्या या अशा घटनांमुळे. मग त्याच पद्धतीने आपल्या इथं हिमालय असेल, इथं आल्प्स पर्वतरांग असेल, मग यांचेही काही परिणाम आहेत, यांची निर्मिती पाठीमागच्या काही घटना आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ते माहिती होतील पण त्यांचं स्थान खूप गरजेचं आहे की अशाच पद्धतीने हे इथं आहे का. आता हे महत्वाच्याच पर्वतरांगांचा उल्लेख करतोय मी, इतर आणखी बऱ्याच अशा पर्वतरांगा आहेत, जसं की आपल्या इथं पश्चिम घाट आहे, ऑस्ट्रेलियामध्ये पण काही पर्वतरांगा आहेत. ओके, आफ्रिकेमध्ये इथं आणखीन काही अशा छोट्या छोट्या या भागांमध्ये अशा छोट्या मोठ्या अशा पर्वतरांगा आहेत. ओके, तर हे जगाच्या दृष्टिकोनातून पाहिलेला हा भाग. तर तिथं ह्या सर्व गोष्टी अभ्यासत असताना आपल्याला नकाशा हा समोर ठेवावाच लागतो आणि असायलाच पाहिजे असं म्हणे. ओके, त्यानंतर पुढे जाऊया आता भारताकडे. भारताच्या बाबतीत ही तशाच पद्धतीने आपल्याला विचार करायचा आहे. सर्वप्रथम राजकीय आपण पाहूया. भारतामध्ये असणारे जे काही राज्य आहेत त्या राज्यांच्या सीमा असतील, काही काळापूर्वी बदलही झालेले आहेत, त्या बदलानुसार ते आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. जसे की आता हा जम्मू काश्मीरचा भाग आहे. जम्मू काश्मीर हे पूर्वी स्वतंत्र राज्य होतं, तुम्हाला माहितीच आहे, परंतु विभाजन करून त्याला 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये त्याला काय केलेलं आहे, विभाजित केलेलं आहे किंवा निर्मिती केलेली आहे. एक जम्मू काश्मीरचा जम्मू आणि एक लडाखचा हा केंद्रशासित प्रदेश केलेला आहे. त्याच्याही अगोदर तेलंगणा राज्याची निर्मिती केलेली आहे. तर हे असं बदल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. प्लस यांची रचना, स्थान हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. स्थानाची निश्चिती करत असताना भारताच्या तुलनेमध्ये हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. उदाहरणार्थ आपला महाराष्ट्राचं स्थान देशाच्या मध्यवर्ती भागामध्ये असणारं हे स्थान आहे. ओके, म्हणजे उत्तर भारत आणि दक्षिण भारत या दोघांनाही जोडणारा म्हणून एक महत्वाचा दुवा म्हणून महाराष्ट्राकडे पाहिला जातो. अशाच पद्धतीने या राज्यांचं स्थान ते देखील खूप महत्वाचं आहे. जसे की दक्षिणेकडची जी राज्य आहेत, मग ते गुजरात पासून महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र, ओडिशा, वेस्ट बेंगॉल ही जी काही राज्य आहेत, ह्या राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. मग अशाच पद्धतीने उत्तरेकडे असणारी जी काही राज्य आहेत त्या राज्यांना इतर देशांच्या सीमा देखील लागून आहेत. मग इथं आपल्याला हा नकाशा एकतर भूगोलाच्या दृष्टिकोनातूनही मदत करतो, प्लस जे आपले आंतरराष्ट्रीय संबंध आहेत त्या दृष्टिकोनातून देखील आपल्याला इथं मदत करत असताना दिसून येतो की कोणत्या देशाला कोणता देश आहे, त्या देशाला लागून असणारी कोणती राज्य आहेत, त्या राज्यांमध्ये असणाऱ्या काही स्थानिक समस्या आहेत, त्या समस्यांच्या निर्मिती पाठीमागं किंवा त्याला प्रोत्साहन देणाऱ्या ह्या बाह्य शक्ती आहेत का. जसं उदाहरणार्थ पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल किंवा या भागामध्ये चायना असेल. ओके, मग या देशांच्या काही प्रोत्साहनामुळे तिथं काही स्थानिक बंडखोर गट निर्माण होत आहेत का, ते हे करतायत. मग हे एक तर तो आंतरराष्ट्रीय संबंध पण असेल आणि भूगोलाच्या दृष्टिकोनातून ते आपल्याला महत्वाचं ठरतं. सो हे नकाशा आपल्या समोर असेल तर आपण व्यवस्थितपणे अभ्यास करू शकतो. ओके, आता राजकीयपेक्षाही महत्वाचा आहे तो म्हणजे भौगोलिक नकाशा आपला, फिजिकल मॅप. आता फिजिकल मॅपला जर आपण पाहिलं तर काही अशा पद्धतीने आपल्या भारताची रचना ही पाहायला मिळते. आता भारताला आपण मुख्य 5 प्राकृतिक विभागामध्ये विभागलेला आहे. मग ते विभाग कशाच्या आधारावरती केलेत हे सर्वप्रथम आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं.
आणि ते माहिती घेतल्यानंतर मग ते नकाशावरती आपल्याला ठळकपणे दिसणं गरजेचं असतं. पहिला आपला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हिमालय पर्वतरांगाचा असणारा भाग. तो हिमालयाचा जो भाग आहे तो तुम्हाला या प्रदेशामध्ये दिसतो. असा या भागामध्ये हिमालय पर्वतरांगा आहे. त्याच्या दक्षिणेकडे काय आहे तर जे काही आपलं ग्रेट इंडियन प्लेन म्हणजे उत्तर भारतीय मैदान जे आहे ते पाहायला मिळतं. हे ग्रीन कलर मध्ये पाहायला मिळतं. ओके, आता तुम्हाला आणखीन एक प्रश्न पडला असेल, हे इथं ग्रीन कलर, हे तर पूर्ण वाळवंट आहे की हो, मला का ग्रीन घेतलं? एक लक्षात घ्या, जरी ते डेझर्ट असलं तरी तो मैदानी प्रदेश आहे आणि याच प्रदेशाचा तो काय आहे, भाग आहे. त्यानंतर मध्य उच्चभूमी म्हणजे ज्याला आपण आपला पठारी प्रदेश डेक्कन प्लॅट्यू असं म्हणतो, तो भाग येतो इथं. त्यानंतर कोस्टल एरिया येतात. आता ऍक्च्युअल मध्ये हा पार्ट याचाच आहे, डेक्कन प्लॅट्यूचाच आहे, पण याच्या पाठीमागं पण काही कारण आहेत की ज्यामुळे गुजरातचा जो काही भाग आहे तो या कोस्टल एरियामध्ये कन्सिडर केला जातो. कोस्टल प्लेन जे आहे, किनारी मैदानी प्रदेश जो आहे त्याच्यामध्ये त्याला कन्सिडर केलं जातं. सो हा आपला वेस्टर्न कोस्टल झोन झाला आणि हा ईस्टर्न कोस्टल झोन झाला. ओके, आणि त्याच्यानंतर हे आपले छोटे छोटे आयलँड्स आहेत, बेट समूह आहे, यांचाही आपल्याला इथं काय करावं लागतं, विचार करावा लागतो. आता अभ्यास करतोय भारताचा, मग आता हे झोन तर आपल्याला माहिती झाले, मग त्यानंतर आणखीन काय महत्वाचं आहे तर माउंटेन रेंजेस. माउंटेन रेंज मध्ये जर विचार केला तर मुख्य आहे ती म्हणजे हिमालयन माउंटेन रेंज. त्याच्यानंतर सेकंड नंबरवरती असेल ते म्हणजे आपला ईस्टर्न घाट. ओके, त्यानंतर इकडचा आपला पूर्वेचा घाट. त्यानंतर मध्य भागामध्ये येऊया, या ठिकाणी असणारी अरवली पर्वतरांग. त्यानंतर इथं असणारी विंध्य पर्वतरांग. याच्याच दक्षिणेकडे असणारी इथं आपली सातपुडा पर्वतरांग. ओके, तर हे अशा पद्धतीने महत्वाचे इथं हे पर्वतरांगा आहेत. अशा आणखी बरेच आहेत महाराष्ट्रामध्ये. आल्यानंतर परत वेगळे वेगळे छोटे छोटे आपले शंभू महादेव, हरिश्चंद्र बालाघाट, ओके, अजिंठा सातमाळा, हे अशा पर्वतरांगा आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळी मग तिथं आपल्याला ते अभ्यास आहे. पण संपूर्ण भारताचा एक नकाशा कशा पद्धतीचा आहे तर हे अशा पद्धतीचं काय आहे, भारताची भौगोलिक रचना आहे. झालं का? एवढंच का? नाही, हे दिसतंय ना, याचे काही परिणाम आहेत ना, ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. पश्चिम घाटाचा काहीतरी परिणाम होतोय, या हिमालयाचा काहीतरी परिणाम होतोय, हिमालयाच्या इथं असण्यामुळे काहीतरी घडलेलं आहे, हे लक्षात घ्या. मग ते काय काय घटना आहेत, काय परिणाम घडलेले आहेत तेही लक्षात घ्यावं लागतं. हे काही हे मैदानी प्रदेश दिसतं म्हणजे काही डायरेक्ट हिमालयाची निर्मिती झाली आणि तिथं मैदान होतं का सुरुवातीला? नाही. हिमालय निर्माण झाला, तिथं खड्डा पडला, ते खड्डा गाळाने भरला म्हणून त्याला गाळाचं मैदान म्हणतात. कुणाचं? गंगेचं गाळाचं मैदान. त्याच्यामध्ये महत्वाचं कुणाचं कॉन्ट्रीब्युशन असेल तर गंगा नदीचं. हे नकाशाच्या माध्यमातून समजून घ्यायचं की काय, गंगा नदीचा उगम हा इथून झाला, असा अशी नदी वाहत आली. ब्रह्मपुत्रा हॉट टॉपिक आहे सध्या. का बरं? चायना इथं धरण बांधतोय, इथून ब्रह्मपुत्रा उगम पावते, अशी अशी वळत जाते, इथं वळसा घालते, इथं येऊन इथून परत या दोघींचा संगम होतो आणि बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. सिंधू नदी कुठे? या इथून उगम पावते, इथून भारताच्या बाहेर पडते आणि अशी अशी इथं या दिशेने काय होते, पाकिस्तानमध्ये जाऊन परत ते अरबी समुद्रात जाऊन मिळते. त्याचबरोबर आणखीन काही महत्वाच्या नद्या आहेत इथं, नर्मदा, तापी, गोदावरी, कृष्णा, भीमा, या नद्या देखील इथं आपल्याला पाहायला मिळतात. आहेत की नाही? मग आता हे अभ्यास करतो आपण, पण अभ्यासात असताना नकाशाच्या माध्यमातून जर आपण ह्या गोष्टी अभ्यासत गेलो तर ते अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायला काय होते तर मदत होते. हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, चलो नेक्स्ट. ही नदी प्रणाली. आता इथे बघा तुम्हाला त्या सर्वच गोष्टी दिसून येतात. अरवली पर्वतरांग विंध्यन आहे, सातपुरा आहे, डेक्कन प्लॅट्यू. त्यानंतर इथं आल्यानंतर हे आपली पश्चिम घाट आहे, सातमाळा, अजिंठा आहे. त्यानंतर हे अशा पर्वतरांगा आणि त्यांच्यामधून वाहणारे हे नदी प्रवाह, मग त्यांची दिशा कुठल्या दिशेने आहेत, भारताचा उतार कुठल्या दिशेला आहे, कुठल्या नद्या कुणाला जाऊन मिळतात, त्या नद्यांनी काय काय कशा प्रकारची भूस्वरूप बनवलेली आहेत, सर्व गोष्टी अभ्यासत असताना ह्या नकाशाच्या माध्यमातून जर अभ्यासलं आपण तर ते परफेक्ट लक्षात राहायला आपल्याला काय होते, मदत होते.
आणि हे जे काही भूस्वरूप आहेत ना, ज्यांच्याबद्दल आपण चर्चा करतो, हे नदी प्रवाह आहेत, पर्वतरांगा असतील, पठार असतील, ओके, तर या सर्वांचा या आपल्या भारत देशावरती परिणाम होतो. मग ती संस्कृती असो, आपले खाद्यपानाच्या सवयी असो, आपले आचार विचार असो, आपले पेहराव असो, आपली शारीरिक क्षमता असो, शारीरिक ठेवण असो, या सर्व घटनांवरती, या सर्व बाबींवरती या भौगोलिक परिस्थितीचा हा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सो त्या दृष्टिकोनातून हे खूप महत्वाचं आहे, याला खूप एक वेगळंच महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे, आता एक लक्षात घ्या, स्पून फिडिंगची सवय ठेवायची नाही. जसं मी येतो तुम्हाला हे आयते नकाशे दाखवतोय, हे काही परफेक्ट नसतात, जसं मगाशी म्हणालो तसंच. मग आपण अभ्यास करत असताना काय करणं गरजेचं आहे, आपण अभ्यासात असताना एक नकाशा समोर ठेवायचा, पण ब्लँक नकाशे नेहमी आपल्या सोबत ठेवायचे, की ते आपले मायक्रो नोट्स, शॉर्ट नोट्स म्हणून आपल्याला मदत करतात. म्हणजे अशा प्रकारचे नकाशे ऑनलाईन गेलात तुम्हाला मिळून जातील, त्याचीच प्रिंट काढून घ्यायची. ते प्रिंटेड ऑलरेडी मार्केटमध्ये मिळतात, ते नकाशे घ्यायचे नाही. कागद हलका असतो, त्यावरती लिहिता येत नाही. हे असे प्रिंट काढले तर जाड पेपरवरती, प्लेन पेजेस वरती आपल्याला मिळतात. समजा हा A4 साईजचा नकाशा आहे, तर ज्याबद्दल तुम्ही हे करताय, प्रत्येक ऍस्पेक्टने तो वेगळा नकाशा असला पाहिजे. उदाहरणार्थ नदी प्रणालीबद्दल जर तुम्ही हे अभ्यास करताय, नदी प्रणाली तुम्हाला ड्रॉ करून ठेवायचे, तर तुम्ही इथं ती मेन्शन करू शकता. आणि त्याच्याबद्दल इतर जी काही माहिती असेल ती तुम्ही इथं एक्स्ट्राची इथं लिहून ठेवू शकता. ओके, सो प्रत्येक याला वेगळा नकाशा रेफर करा, वेगळा नकाशा ठेवा तिथं, आणि स्वतः नकाशे स्वतःच्या विचाराने, स्वतःला ज्या गोष्टी समजलेल्या त्या पद्धतीने बनवण्याचा काय करा, प्रयत्न करा. ओके, त्यानंतर महाराष्ट्र. आता भारत अभ्यासला म्हणजे महाराष्ट्र ऑटोमॅटिकच होऊन जाणार. सो महाराष्ट्राचा पण एक प्राकृतिक नकाशा अशा पद्धतीचा आहे. येथून वाहणाऱ्या या नदी प्रणाली आहेत. ओके, आणि याच्याच मध्ये असणाऱ्या हे माउंटन रेंजेस आहे. सो आता इथं डिटेल काही डिस्कस करणार नाही, कारण ऑलरेडी महाराष्ट्र आपण कव्हर केलेलाच आहे. त्यामुळं फक्त एक जस्ट माहिती असावं म्हणून. आणि आणखीन एक महत्वाचं, जास्त खोलात जायची गरज नाही एवढी महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये, म्हणजे प्रशासकीय विभाग, जिल्हे वगैरे हे असं एवढं नको आहे. कारण भारत हेच आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ज्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून काही महत्वाच्या घटना आहेत त्या तुम्हाला मी नक्कीच त्यावेळी तिथं तशा पद्धतीने मेन्शन करत जाईल. म्हणजे काय स्पेशली महाराष्ट्राकडे यायची आपल्याला वेळ पण म्हणजे येऊ देणार नाही. ओके, सो हे होतं आपलं कशा पद्धतीने कुठं कसं आपल्याला मदत करतं त्यासाठी. तर थांबायचं, मग इथं भेटूया परत उद्या सेशन मध्ये. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.